व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आज तुमच्या समोर मांडायचा आहे. म्हणजे बघा ना, कसं आहे की अनेकांना वारसा हक्काने संपत्ती मिळते, गाडी मिळते, बंगला मिळतो, सोनं नाणं पैसा अडका बरंच काही मिळतं वारसा हक्काने. पण वारसा हक्काने चातुर्य आणि बुद्धिमत्ता मिळते का हो? अर्थातच नाही. म्हणजे बघा ना, वारसा हक्काने मातोश्री नावाचा बंगला मिळू शकतो, शिवसेना नावाची संघटना देखील मिळू शकते, मात्र बंगला ठेवता येतो हो, पण संघटनेतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतःपाशी कसे ठेवायचे हे नाही कळत ना. ज्याप्रमाणे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपले सगळे कार्यकर्ते नगरसेवक धरून ठेवलेले होते, प्रत्येकाची ते आपुलकीनं चौकशी करायचे, तसं या पितापुत्रांचं तर काहीच नाहीये. हे तर कोणाला भेटत देखील नाहीत, कोणाचे फोन देखील उचलत नाहीत. आणि त्यामुळे कधी कधी प्रश्न असा पडतो ना की वारसा हक्काने यांना जे काही मिळालं ते फक्त संपत्तीपुरतंच मर्यादित राहिलं. कारण खरा वारस जो यांना चालवायचा होता, खरा वारसा जो यांना चालवायचा होता, तो बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा, त्यांच्या संघटनेचा, तो यांना चालवता नाही आलेला. आणि तरी देखील अजूनही यांचं म्हणणं हेच आहे की बघा, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, आणि ते रडगाणं अजूनही थांबत नाहीये. बरं, त्याच्या पुढचा एक मुद्दा असा आहे, बघा, आपण शालेय जीवनात जेव्हा असतो तेव्हा शालेय जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळे विषय शिकवले जातात, जसं की इतिहास, गणित, इंग्रजी, मराठी, भूगोल. भूगोलामध्ये सांगितलं जातं की कोणत्या प्रदेशामध्ये कोणतं उत्पादन होतं, कोणतं पीक घेतलं जातं, त्याचं हवामान कसं आहे, वगैरे वगैरे वगैरे, आणि भूसंरचना वगैरे या सगळ्या गोष्टी होतात त्यात. मग थोडं आपण पुढे जातो, कॉलेजला जातो, जे लोक आर्ट्स वगैरे घेतात त्यांना राज्यशास्त्र, मानसशास्त्र असे विषय असतात. अर्थात त्या राज्यशास्त्रामध्ये राजकारणातले छक्केपंजे जरी सांगितलेले नसतील, नमूद केलेले नसतील, तरीही साधारण एक पद्धत आपल्याला त्याची कळते की बाबा नगरसेवक कसा निवडला जातो, किंवा पक्ष कसा चालतो, एखादा मुख्यमंत्री जर बनवायचा असेल एखाद्याला तर काय करावं लागतं, हे सगळं त्यामध्ये असतं. पण हे सगळं ज्ञान आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरतो का? काही जण वापरतात, आणि काही जण खरंच शाळेत गेले होते का शिकायला असाच प्रश्न पडतो. कारण मोठे झाल्यानंतर ते ज्याप्रमाणे प्रश्न करायला लागतात ना, त्यानुसार असं वाटतं की अरे, हे खरंच या पृथ्वी तलावरचेच आहेत ना, किंवा हे शिक्षण घेतलेलेच आहेत ना. कसं असतं ना, सुशिक्षित म्हणजे फक्त शिक्षण घेतलेलं आहे यावरून तुमचा सुशिक्षितपणा कळत नसतो. तर तुमचं बोलणं कसं आहे, तुम्हाला ज्ञान किती आहे, तुमचं अवांतर नॉलेज किती आहे, यावर सुद्धा तुमचा सुशिक्षितपणा अवलंबून आहे ना. आता बघा ना, आदू बाळाने काही प्रश्न उपस्थित केले आणि त्या प्रश्नांसोबतच आरोप देखील केलेत. आता आरोप तर ते नेहमीच झालेत म्हणावं त्यांचे, मात्र आता त्यांनी प्रश्न जे उपस्थित केलेत ना, ते अगदी त्यांच्यासारखेच आहेत, बाळबोध. हो, आदू बाळाने जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते अत्यंत बाळबोध आहेत मित्रांनो. आदू बाळाचं जे म्हणणं आहे हॉर्मुझ स्ट्रेट वरून, ते जर तुम्ही ऐकलं तर हसून हसून पुढे वाट होईल अशी वेळ येईल तुमची, किंवा तुम्ही म्हणाल की अरे बाप से बेटा सवाई निकला. म्हणजे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे काहीही विषयांतर करून बोलतात, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे देखील विषयांतर करून काहीही बोलायला लागतात. आपण थोडक्यात आदित्य ठाकरे काय म्हटलेले आहेत ते पण बघूया, आणि आदित्य ठाकरे यांना नेमकं काय म्हणायचं आहे, किंवा त्यांना तरी कळलेलं आहे की नाही, याचा थोडा परामर्श घेऊया. मात्र त्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये आय थिंक बकरी ईद आहे, आणि तेव्हा खूप प्रमाणावर बकऱ्या कापल्या जाणार आहेत, बळी दिले जाणार आहेत बकऱ्यांचे, आणि मग त्याच्यामुळे त्यांचा देव त्यांना पावणार आहे. म्हणजे कुर्बानी वगैरे द्यावी लागते ना, काहीतरी कुर्बानी द्यायचीच आहे, तर बकरीची का देता, बकऱ्यांची त्या मुक्या जनावरांची कशाला देता? त्याला काय घोडं मारलंय तुमचं? नाही ना. पण हे लोक मारणार त्या दिवशी, आणि कच्चून मारणार. आणि हे जे हिंदू विरोधी आहेत ना, हे त्यावर काही बोलणार नाही, मात्र आपल्या धर्मावर हे लगेच टीका करायला येणार. मित्रांनो, एक विनंती करायची आहे तुम्हाला, ते लोक जर इतक्या बकऱ्या कापणार असतील त्या दिवशी, ठीक आहे, आता ते अडवू तर कोणी शकतच नाहीये, पण आपण एक चांगली सुरुवात करू शकतो ना.
आपण आपल्या गोमातेची सेवा दणक्यात करू त्या दिवशी मित्रांनो. अधिकचा महिना चालू आहे, याच्यापेक्षा सुवर्णयोग अजून काय असू शकतो. तर चला गोमातेची सेवा करूया. खूप गायी आहेत ज्यांना प्यायला पाणी नाहीये, चारा नाहीये. नुकतंच एक बघून आलो आम्ही स्थान जिथे जवळपास 1200 गायी आहेत आणि तिथे चाऱ्याचा आणि पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आपले शेतकरी सुद्धा आहेत ज्यांचे फोन येतात, मेसेजेस येतात की दादा करा काहीतरी म्हणून. तर चला मित्रांनो, गोदान करू, आपलं गोसेवा करूया, गोमातेची सेवा करूया. त्यासोबतच आपले जे कर्करोगग्रस्त रुग्ण आहेत ना, त्यांची सुद्धा सेवा करूया, त्यांना औषध उपचार देऊया. बकरे कापायचे नाहीत आपल्याला, कापाकापी नाही करायची. एखाद्याला मारण्यापेक्षा एखाद्याला जगवणं कधीही महत्वाचं आहे ना मित्रांनो. तेव्हा या कर्करोगग्रस्त रुग्णांची सेवा करूया, त्यांच्या नातेवाईकांना जेवायला घालूया. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपल्याला आपल्या परीने जे काही सहकार्य करता येईल ते अवश्य करा मित्रांनो. जीपे फोनपे क्रमांक आपल्याकडे आहे. आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार योगदान द्या, सहकार्य करा आणि ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची पावती बनवून त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला ठेवता येईल मित्रांनो. गोमातेच्या सेवेमध्ये, या रुग्णांच्या सेवेमध्ये आणि आपल्या हिंदू बंधू भगिनी यांच्या अडीअडचणींना त्यांना आधार देण्यासाठी पुढे या, एवढंच आवाहन. हॉर्मुझ स्ट्रेटमधून आवागमन सध्या बऱ्यापैकी थंडावलेलं आहे. मध्ये शिथिल झालेलं होतं, पण आता परत अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू झालेलं आहे. काही जण तर असंही म्हणत आहेत की पुन्हा एकदा युद्धाला तोंड फुटतं की काय. त्यातच अनेक घटना घडल्यात. मध्यंतरी रुबिओ आले होते, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री, भारतामध्ये 2 दिवसाच्या दौऱ्यावर. त्यांनी जाहीर केलेलं आहे की अमेरिका भारताला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे आणि अमेरिका इंधन आणि तेलाचा तुटवडा भारतामध्ये होऊ देणार नाही. त्यातच CTI या संस्थेने केंद्र सरकार समोर एक अहवाल सादर केलेला आहे की येत्या काही महिन्यांमध्ये आपण तेलाचे आणि इंधनाचे दर हे 15 ते 20% कमी करू शकतो, करणार आहोत असं त्यांनी सांगितलं नाहीये, करू शकतो. आता हा प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे, यावर आता काय निर्णय होतो हा नजीकचा काळ आपल्याला सांगेलच. पण हॉर्मुझ स्ट्रेटमुळे सगळं जग प्रभावित झालेलं आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आणि आता त्याची थोडीफार प्रमाणामध्ये झळ आपल्या देशालाही बसायला लागलेली आहे. हो, मान्य आहे ना. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप मध्येच बंद पडत आहेत कारण पेट्रोल संपतंय. लोक सुद्धा काय करू लागले माहितीये का, जिथे 2 लिटरची गरज आहे तिथे 10-10 लिटरची टाकी ज्या गाडीला आहे तिथे फुल करून घेऊ लागली टाकी विनाकारण. का तर ती भीती आहे, उद्या जर भेटलंच नाही तर काय करता म्हणून. अरे पण उद्या भेटलं नाही आणि नंतर कुठे महिनाभरच भेटलं नाही तर काय करणार आहोत आपण. यामुळे होतंय काय माहिती काय, हे सॅच्युरेशन होऊ लागलं सगळं, पॉच होऊ लागले सगळं. जिथे 1 लिटर पेट्रोल घ्यायचंय तिथं 5-5 लिटर पेट्रोल घेऊ लागले लोक, त्याच्यामुळे रांगांवर रांगा लागायला लागल्या आहेत. असो, तो विषय वेगळा आहे, तो मुद्दा वेगळा आहे. पण हॉर्मुझ स्ट्रेटमुळे हा सगळा प्रभाव निर्माण झालेला आहे. आता यावरूनच आदूबाळाने आपले नसलेल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत. ते कसे, तर आदूबाळाचं म्हणणं असं आहे की उत्तराखंडमध्ये पनीर, नीट ऐका हा, पनीर आणि लिंबू लागतात म्हणे. ठीक आहे, आता लिंबाचे भाव वाढलेत म्हणे. आता आदूबाळाला हे कोण सांगणार की उन्हाळ्यामध्ये असेही लिंबाचे भाव वाढतातच. अहो, गेल्या वर्षी जो उसाचा रस 10 रुपये ग्लास मिळायचा तो आता 15 रुपये झालेला आहे या उन्हाळ्यामध्ये. उन्हाळा सरल्यानंतर तो परत 10 वर येणार. असो, तर लिंबू तिकडे महागलेत म्हणे. आणि आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जे शिप्स येत आहेत, जे जहाजे येत आहेत, त्याच्यातून पनीर आणि लिंबू येणार आहे. मग ते पनीर आणि लिंबू तिकडे कसं पोहोचेल म्हणे. कपाळावर हात मारून घ्यावासा वाटला तेव्हा मला. खरं सांगतो तुम्हाला, आपला देश लिंबू उत्पादन करतच नाही का, आणि पनीर बाहेरून का मागवावं लागतंय हेच कळत नाही. आपल्या देशामध्ये पनीर बनतच नाही का. पनीर आपल्याच देशात बनतं ना, आणि दुधापासूनच बनतंय पनीर. दुधाचा प्रचंड साठा आहे आपल्याकडे. पनीरची काही वाणवा नाहीये, लिंबांची वाणवा नाहीये. मग हा प्रश्न आदूबाळाला का पडला असावा, असा प्रश्न मला स्वतःला पडला. त्याच्या मागचं कारण असं आहे की येन केन प्रकारे काहीही करून आदूबाळाला नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्यावर कापर फोडायचंय. आणि ते त्यांनी फोडलेलं आहे, व्यवस्थित फोडलेलं आहे.
आदू बाळाचं म्हणणं असं आहे की पनीर आणि लिंबाची जहाजं ही हॉर्मुझ मधून आता पोहोचणार नाहीत आणि आता खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे, याच्यावर तोडगा काय? तर हे सगळं अपयश जे आहे ते अपयश हे नरेंद्र मोदींचं आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10-12 वर्षामध्ये जो कारभार केलेला आहे त्या कारभाराचं हे अपयश आहे. त्यांची परराष्ट्र नीती, त्यांचं परराष्ट्र धोरण वगैरे वगैरे हे सगळं जे काही आहे ना त्याचं आहे म्हणे हे सगळं. आणि तुम्ही एकीकडे म्हणता म्हणे की आत्मनिर्भर बना, आत्मनिर्भर बना. एवढा गाजावाजा कशाला केला म्हणे आत्मनिर्भर बनायचा? आता आदू बाळाला हे कोण सांगणार की पनीर बनवणं हे आत्मनिर्भरताच आहे? आपला शेतकरी राजा लिंबू पिकवतोय, आत्मनिर्भरताच आहे ती पण एक प्रकारे. हे कुठून कुठून काय काय लॉजिक काढतात लोक कळत नाहीत. यांच्या स्क्रिप्ट कोण लिहितं ना त्याला एकदा शोधावा लागणार आहे बॉस. हा गाजावाजा आहे आत्मनिर्भरचा असं यांचं म्हणणं आहे. बरं, आत्मनिर्भरतेवरच जर बोलायचं असेल तर आदू बाळ आपण स्वतः किती आत्मनिर्भर आहोत? आपल्याला अजूनही प्रचार करत असताना, बोलत असताना आपल्या आजोबांचं नाव घ्यावं लागतं. ठीक आहे, आपलं स्वतःचं असं कर्तृत्व आपण काय सिद्ध केलंय आतापर्यंत? आपण जेव्हा पहिल्यांदा आमदारकीला उभे राहिलेला होता तेव्हा आपल्या पिताश्रींनी सगळी फिल्डिंग लावलेली होती. एक्झिस्टिंग आमदाराला बाहेर काढलं होतं, सचिन अहिर यांना बाहेर ठेवलेलं होतं. मनसेला विनंती केली होती की तुमचा उमेदवार देऊ नका म्हणून. तेव्हा मनसेनं सुद्धा ऐकलं, राजसाहेबांनी सुद्धा ऐकलं, त्या विनंतीला मान दिला, म्हणून तुम्ही पहिल्यांदा आमदार झालात. हे तुमचं कर्तृत्व, ही तुमची आत्मनिर्भरता, ह्याला आत्मनिर्भरता म्हणायची का? आणि मला तर कुठेतरी असं वाटतं ना की ठाकरे पितापुत्र जे आहेत, विशेषतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासारखी आत्मनिर्भरता पाहिजे बॉस. कडक शब्दात सांगतो आणि खरं सांगतो तुम्हाला, स्पष्ट शब्दात अगदी, अशी आत्मनिर्भरता पाहिजे बघा. कुठला कामधंदा नाही, कुठला व्यवसाय नाही, कुठे नोकरी नाही, काहीच नाही. 6 मजल्यांची आलिशान मातोश्री 2, लंडनला मातोश्री 3. दरवर्षी लंडनच्या फेऱ्या, परदेशवाऱ्या, अंक तंक, हे ते सगळे छान छोक सगळं सुरू आहे. याला म्हणतात आत्मनिर्भरता. अरे कुठे आहात तुम्ही? बरं, एवढं असूनही, आत्मनिर्भर असूनही आजोबा म्हणतोय की मी झुरळ आहे. बघा, आजोबा सिंह आणि नातू झुरळ, काय दिवस आणले राव नियतीनं यांच्यावर. खरं कीव येते या लोकांची कधी कधी. म्हणजे यांनी अभ्यास न करता बोलण्याचा तडाखाच लावलेला आहे किंवा असा निश्चयच केलेला आहे ठामपणे की आम्ही मागचा पुढचा कुठलाही विचार अविचार न करता बिनधास्त आपलं मत ठोकून देणार. आम्हाला फक्त येन केन प्रकारेनं खापर फोडायचं आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर. काहीही करून बीजेपी इथून गेली पाहिजे आणि तो राहुल गांधी पंतप्रधान बनला पाहिजे. कारण यांना माहिती आहे की आपल्यात तर काही दम नाही व्हावा आता. त्याच्याचमुळे आता या कॉक्रोच लोकांना, ह्या झुरळांना हे जास्त व्हॅल्यू देऊ लागलेले आहे. आदित्य ठाकरे यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर, त्याचं खापर देखील नरेंद्र मोदी यांच्यावर फोडलेलं आहे की इराण आणि इस्रायल, अमेरिका या तिघांमध्ये पाकिस्तानने मध्यस्थी केली म्हणे. तुम्ही का नाही केली? अरे जाऊन बघा त्या पाकिस्तानमध्ये काय हाल आहे. दादू बाळाला काही व्हिडिओज दाखवावेत कोणीतरी, पाकिस्तानचे काय हाल आहेत. त्या तुलनेमध्ये आपला देश खूप टॉपला आहे सध्या, खूप टॉपला आहे आपला देश. तेवढी जळ आपल्याला अजून बसलेली नाहीये आणि प्रभू श्रीरामाच्या कृपेने बसणार पण नाहीये. पण या लोकांना फक्त विषय लागतो आपली नसलेली बुद्धिमत्ता पाजळण्यासाठी, त्याच्यामुळे हे लोक बोलत असतात. त्यामुळे मित्रांनो, कुठे कुठे असं वाटतं ना की खरंच अशांना का निवडून देत असतील लोक? वरळीच्या मतदारांनी काय बघितलं असावं यांच्यामध्ये? अशी काय चूक बघितली असेल की यस हा आमदार पाहिजे आम्हाला? काय असं बघितलं म्हणून यांना निवडून दिलं असावं, असा प्रश्न मनामध्ये पडतो. जसे प्रश्न आदित्य ठाकरे यांना वारंवार पडतात ना अनेक बाबतीमध्ये सरकारच्या नीती धोरणांवर, तसे यांच्या बाबतीतही मला अनेक प्रश्न पडत असतात की असं कायच बघितलं असावं बरं. म्हणजे फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून निवडून दिलेलं आहे, मग हे वारसा हक्कानं मिळालंय का पद? हो, पद मिळालं वारसा हक्कानं तुम्हाला आमदारकीचं, मात्र लोक जमवण्याचं आणि ते त्या पदाची प्रतिष्ठा ठेवण्याचं जे कर्तृत्व आहे ते वारसा हक्कानं नसतं मिळत. त्याच्यामुळे आदित्य ठाकरे
यांनी थोडासा अभ्यास करावा आता काही गोष्टींचा. उगाच कुठल्याही गोष्टींवर अभ्यास न करता टीका करत बसणं आणि दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं क्रेडिट घेत बसणं आदित्य ठाकरे यांनी आता बंद केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, दिवसेंदिवस ही लोक मनातून उतरायला लागलेली आहेत सगळ्यांच्याच, अगदी यांच्याच नेत्यांच्या मनातून हे उतरायला लागलेले आहेत. त्याचं जिवंत उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कालचाच प्रकार. काल वाशिम जिल्ह्यातले यांचे जिल्हाध्यक्ष जे होते त्यांनी 250-300 पदाधिकाऱ्यांसह राजीनामे दिलेले आहेत आणि ते तातडीने मुंबईला रवाना झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ते आता भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार आहेत. आता हे लगेच बोंब मारायला मोकळे, 50 कोके एकदम ओके. बघा, पैसे दिले आणि फोडलं परत आम्हाला. अरे तुम्हाला धरून ठेवता येत नाही. त्याचं कारण सांगतो. हे जे जिल्हाध्यक्ष आहेत ज्यांनी आता राजीनामा दिलेला आहे, अहो 2च दिवसांपूर्वी त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आणि दुसऱ्याला जिल्हाध्यक्ष करून टाकण्यात आलं. ज्या माणसाकडे मनुष्यबळ आहे, ज्या माणसाकडे कार्यकर्ते आहेत, त्याला तुम्ही पदावरून काढता आणि केवळ टक्केवारीवर जो माणूस काम करतोय त्याला पदावर ठेवता. ही तुमची चूक आहे आणि त्याचं खापर तुम्ही देवेंद्र फडणवीसवर फोडता. हा म्हणजे निर्ढावलेपणा म्हणू शकतो आपण याला. बाकी दुसरं उच्चारच नाही निघत निर्ढावलेपणाशिवाय. तेव्हा मित्रांनो, यांना बाकी कुठल्याच गोष्टीची पडलेली नाहीये. आता सुद्धा यांच्या नाकाखालून अनेक लोक निघून चाललेले आहेत यांच्या याच वाहियातपणामुळे. की हा जो वाहियातपणा आहे ना, हा अनेकांना सहन होत नाही, ह्यांच्याच लोकांना सहन होत नाही. आता हे असले काहीतरी आलतू फालतू प्रश्न उपस्थित करतात आणि सतत तोंडावर पडायलेत. त्याच्यामुळे कंटाळलेत लोक आता की बस झालं, निघतो आम्ही, जय महाराष्ट्र करतो तुम्हाला. ही आता बाळासाहेबांची सेना राहिलेली नाही, हे आता स्पष्ट झालेलं असल्यामुळे अनेक लोक निघतायत. हेच सत्य आहे. बाकी या बाबतीमध्ये आपले काय मत आहे जाणून घ्यायला आम्ही निश्चितच उत्सुक आहोत. मित्रांनो, 2-3 दिवसामध्ये बकरी ईद आहे. मोठ्या प्रमाणावर बकरी कापणारे लोक मारून टाकणार आहेत त्यांना. आपल्याला कोणाला मारून नाही टाकल्याचे, आपल्याला जगवायचंय. आपल्याला आपल्या गोमातेला जगवायचंय, तिच्या वासरांना जगवायचंय. पाणी आणि चाऱ्याची सोय करून द्यायची आहे. 1000-1200च्या वर गायी आहेत मित्रांनो, 1000-1200च्या वर गायी आहेत. ज्या भाकड गायी आहेत, आजारी गायी आहेत, त्यांची सेवा करायची आहे आपल्याला. त्यांचं औषध पाणी करूया. कर्करोगग्रस्त रुग्णांना औषध देऊ ना, बकऱ्या मारत बसण्यापेक्षा. त्यांच्या नातेवाईकांना 2 घास खाऊ घालून, आपल्या बळीराजाला 2 घास खाऊ घालून आपण, जो आपल्याला खाऊ घालतो. आज तो अडचण येते तेव्हा आपण त्याच्या पाठीशी उभे राहू. तेव्हा मित्रांनो, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर या सत्कर्मामध्ये परिवाराला सहकार्य करा. आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार योगदान करा आणि ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची रीतसर पावती तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचती करता येईल. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमची वाट बघतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.